आता एक नजर टाकणार आहोत गावखेड्यातल्या महत्त्वाच्या घडामोडींवरती फटाफट। बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसामुळे ढंगारपूर, बोदेगाव आणि म्हसला शिवारातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। शेतामध्ये पाणी साचलंय, कापूस, मक्यासह इतर पिकांचंही नुकसान झालंय, त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे। अकोल्याच्या शिरला गावामध्ये मामा भाच्यांनी खडतर परिस्थितीवरती मात करत यश मिळवले। राजेंद्र घुगे आणि प्रतीक पारवेकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चमकदार कामगिरी केली आहे। एकाच डब्यामध्ये अन्न वाटून खाणारे हे मामा भाचे क्लास 1 अधिकारी बनलेत। अहिल्यानगरमध्ये कोपरगाव तालुक्यात जुना नागपूर मुंबई महामार्गावर अनिश्चित कालावधीसाठी वाहतुकीच बंद करण्यात आलेली आहे। गोदावरी नदीवरील पुलाला मोठे खड्डे पडलेत आणि रस्ता वाहतुकीला अत्यंत धोकादायक अशा पद्धतीने हे खड्डे ठरतायत आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या आदेशाने हा निर्णय घेण्यात आला आहे। गेल्या काही वर्षांपासून पिंपरी चिंचवड अप्पर तहसील कार्यालयाचा कारभार भाड्याने घेतलेल्या इमारतीत सुरू आहे। या कार्यालयाला स्वतंत्र इमारत बांधण्यासाठी 5 एकर जागा देण्यात आली आहे, मात्र अजूनही बांधकामाला किती काळ लागणार या संदर्भात अधिकृत माहिती समोर आली नाहीये। प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याने कार्यालय भाड्याच्या इमारतीमध्ये चालतंय। गडचिरोलीच्या पोटेगाव परिसरात मागील काही दिवसांपासून विजेची समस्या गंभीर बनली आहे, त्यामुळे स्थानिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। महावितरणच्या कर्मचाऱ्यांद्वारे वीज समस्या सोडवण्यास दिरंगाई होतीये, त्यामुळे रात्रीच्या वेळेला नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। अनेकदा तक्रारी करूनही उपाययोजना होत नाहीये, त्यामुळे महावितरण प्रति नाराजीचा सूर आहे। अकोल्याच्या केळीवेळी येथे 4, 5 आणि 6 नोव्हेंबर रोजी ज्युनियर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। या परंपरागत कबड्डी सोहळ्याला यंदा अकोल्यातील लोकप्रतिनिधी तसंच चित्रपट सृष्टीतील कलाकार उपस्थित राहणार आहेत, तर स्पर्धेची तयारी ही अंतिम टप्प्यात आहे। अकोल्याच्या दिग्रस खुर्द येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथाचा समारोप उत्साहात पार पडला। कार्यक्रमात धम्मध्वजारोहण, ग्रंथपठण, विश्लेषण आणि भोजनदानाचं आयोजन करण्यात आलं होतं। बौद्ध उपासक उपासिकांनी मोठ्या श्रद्धेनं कार्यक्रमात सहभाग घेतला। गडचिरोलीच्या चामोर्शी तालुक्यामध्ये घोट परिसरात रानडुकरांचा धुमाकूळ पाहायला मिळाला, त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत। रानडुकरांनी हैदोस घालत धान पिकाची नासधूस केली, त्यामुळे प्रचंड नुकसान झालंय। वन विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि तातडीनं पंचनामा करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आहे। अहिल्यानगरमध्ये राहाता तालुक्यामध्ये पुन्हा एकदा बिबट्याच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। प्रवरानगरमध्ये प्रवरा कारखान्याच्या शेजारी वस्तीवरतीच बिबट्यानं पाळीव कुत्र्याची शिकार केली। या घटनेचा थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर आले, त्यामुळे वन विभागानं तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी स्थानिकांकडून होती। जळगाव जिल्ह्यातल्या बोदवड आणि जामनेर तालुक्यामध्ये अतिवृष्टीचा कहर पाहायला मिळतोय। अतिवृष्टीमुळे अनेक नदी नाल्यांना पूर आलाय, पुराचं पाणी शेतामध्ये शिरलंय, तसंच अनेक घरांमध्ये पाणी शिरून प्रचंड नुकसान झालंय। या अतिवृष्टीमुळे कपाशी, मका, सोयाबीन यासारखी पिकं वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। वाशिममध्ये समृद्धी महामार्गावरती मालेगाव टोल प्लाझा परिसरात मागील 8 दिवसांपासून तो अंधारात आहे। महावितरणच्या वीज पुरवठ्यात तांत्रिक बिघाड झाल्यानं मागील 8 दिवसांपासून मालेगाव जहांगीर इथे टोल प्लाझाचा वीज पुरवठा खंडित झालाय, त्यामुळे रात्री प्रवाशांच्या जीवाला धोका वाढलाय। लातूर शहरामध्ये राम रहीम नगर भागात तब्बल 2,50,00,000 रुपये खर्चून उभारलेलं गटार पावसात वाहून गेलंय। या घटनेमुळे विकास कामांच्या गुणवत्तेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झालाय आणि लातूरमध्ये महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकारी शहरातील विकास कामांचं कंत्राट गुत्तेदारांना मॅनेज करून देत असल्याचा आरोपही होतोय। पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यामध्ये पिंपरखेड भागात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा बळी गेलाय। 13 वर्षीय रोहन बोंबे या मुलाचा मृत्यू झालाय, त्यामुळे पिंपरखेड परिसरात तणावाचं वातावरण आहे। नागरिकांनी बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे आणि वन विभागाविरोधात संताप वाढतोय। वाशिम शहरातील प्रसिद्ध आणि पुरातन पद्मेश्वर संस्थानवरती कार्तिकी एकादशीसाठी महाआरती आणि दीपोत्सव हा पार पडलाय। यावेळेला पुरातन पद्मेश्वर संस्थानात आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली होती आणि ते सजवण्यात आलं होतं। छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौकात वैद्यकीय सेवा देणाऱ्या सर्व संघटनांकडून मशाल मोर्चा काढण्यात आला। या मशाल मोर्चात इंडियन मेडिकल असोसिएशन माड, राज्य मेडिकल असोसिएशन आणि नर्सिंग संघटनेसह इतरांचा सहभाग होता।
रत्नागिरीमध्ये कोंडवी चिंद्रवली गावात कार्तिकी एकादशी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला। या उत्सवातील जवळपास 35 ते 40 फूट उंचीचा सजवलेला ध्वज नाचवला गेला आणि त्यानंतर तो विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये गेल्यावर गावात तुळशी विवाह संपन्न व्हायला सुरुवात होते। गेल्या अनेक वर्षांपासूनची ही प्रथा आणि परंपरा आहे आणि ती आज सगळ्यात सुरू आहे। वाशिम शहरातील प्रसिद्ध आणि पुरातन पद्मेश्वर संस्थानवरती कार्तिकी एकादशीसाठी महाआरती दीपोत्सव पार पडला। पुरातन पद्मेश्वर संस्थान आकर्षक रोषणाईनं सजलं होतं।